लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आगामी 22 तारखेला महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून पुण्यात आयोजित छात्रों की गूंज या विशेष कार्यक्रमात ते विद्यार्थिनी आणि तरुणींशी थेट संवाद साधणार आहेत, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी आमदार विश्वजित कदम, माजी आमदार यशोमती ठाकूर, मोहन जोशी, शहराध्यक्ष दीप्ती चौधरी, प्रशांत जगताप आदी उपस्थित होते। यापूर्वी छात्रों की गूंज हा कार्यक्रम देशातील 3 महत्त्वाच्या शहरांमध्ये यशस्वीरित्या पार पडला आहे। कोटा राजस्थान येथे झालेल्या छात्रों की गूंज कार्यक्रमात पेपरफुटीची कारणमीमांसा, त्यामागील मोठे रॅकेट आणि विद्यार्थ्यांच्या शोषणाचा पर्दाफाश करण्यात आला। तर डेहराडून येथे झालेल्या कार्यक्रमात तरुणांसमोरील रोजगाराच्या संधी कशा रोखल्या जात आहेत आणि त्यांचे आर्थिक शोषण कसे होत आहे यावर चर्चा झाली। उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे विद्यार्थ्यांचा डेटा, पैसा आणि राजकीय यंत्रणेचा गैरवापर यावर राहुल गांधी यांनी थेट भाष्य केले। आता या उपक्रमाचा 4था टप्पा पुण्यात होत असून हा कार्यक्रम विशेषतः युवती, विद्यार्थिनी आणि महिलांच्या प्रश्नांवर केंद्रित असेल। यामध्ये महिलांचे शैक्षणिक प्रश्न, संधी आणि जेंडर सेन्सिटिव्हिटी यावर चर्चा होणार आहे। पुण्यातील या कार्यक्रमाच्या ऐतिहासिक संदर्भाबाबत बोलताना सपकाळ म्हणाले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली तेव्हा त्यांच्यावर दगड, शेण फेकणाऱ्या मनोवादी प्रवृत्तीच्या विरोधात हा वैचारिक लढा आहे। भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या याच प्रतिगामी विचारांविरोधात पुन्हा एकदा पुण्याच्या भूमीतून राहुल गांधींच्या नेतृत्वात एल्गार पुकारला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। याआधी छात्रों की गूंज हे 3 वेळा संपन्न झालेले आहेत। कोटा या ठिकाणी पेपर लीक कसा होतो, का होतो, त्याची कारणमीमांसा ही राहुलजींनी मांडली आणि एकदम या समस्येच्या मुळाशी जात असताना एक वस्तुस्थिती आणली, पर्दाफाश केला आणि या संदर्भामध्ये एकंदरीत जे मोठं पाप, पातक आणि जे रॅकेट चालतं त्याचा संपूर्ण लेखाजोखा मांडला। त्यानंतर दुसरं छात्रों की गूंज जे आहे ते डेहराडून या ठिकाणी संपन्न झालं आणि डेहराडूनला होत असताना युवकांपुढच्या संध्या जी आहे त्याची कावडं कशी बंद करून ठेवल्या जातात आणि एक मोठ्या वर्गाला यामध्ये केवळ त्याचं आर्थिक शोषण कशा पद्धतीने होतं हे डेहराडून या ठिकाणी मांडलं। तर प्रयागराज या ठिकाणी तिसरा झालेल्या छात्र गूंजच्या अनुषंगानं त्या ठिकाणी एकंदरीत कशा पद्धतीनं पैसा जो आहे तो एकत्रित केला जातोय, डाटा जो आहे तो कसा आपल्या विरोधात वापरला जातोय आणि ही सर्व राजकीय व्यवस्था कशा पद्धतीनं संघ आणि भाजप करताय हे सांगितलं। या 3 झाल्यानंतर आता 4था जो छात्रों की गूंज जो आहे तो पुणे या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि पुण्यात छात्रों की गूंज संपन्न होत असताना जी आधी आबादी ज्या महिला आहेत, ज्या युवती आहेत, त्या महिला युवतींच्या सोबत केवळ महिलांच्या समवेत या ठिकाणी छात्रों की गूंज हा होणार आहे। कारण महिला विषयक जेंडर सेन्सिटिव्हिटीचे अनेक मुद्दे आहेत आणि या महिलांच्या मुद्द्यांच्या अनुषंगानं, कारण सावित्रीबाई फुलेंनी मुलींची पहिली शाळा ही पुण्यात काढली होती आणि मुलींना शैक्षणिक प्रवाहात घेत असताना त्यावेळेस ज्या पुण्यामध्ये दगड सावित्रीबाईंवर फेकल्या गेले, शेण विष्ठा टाकल्या गेली आणि सावित्रीबाई फुले या मुलींना शिकवत आहेत म्हणजे धर्म बुडवत आहे असा देखील कांगावा ज्या पुण्यात केला होता त्याच पुण्यामध्ये आता येऊन हा मनोवाद जो आहे जो भारतीय जनता पक्षाजवळ आहे, जे संपूर्णतः मनोवादी आहेत आणि सावित्रीबाई फुलेंना दगड फेकणाऱ्या विचारांचे जे आहेत त्या विचारांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात पुन्हा एकदा एल्गार पुकारलं पाहिजे हा देखील आशय हा कुठेतरी पुण्यात घेत असतानाचा आहे। हे सविनय या निमित्ताने या ठिकाणी सांगू इच्छितो। त्यामुळे याचे डिटेल्स जे आहेत, याचा काय प्रारूप राहील, स्वरूप राहील, दौरा कसा राहील हे लवकरच आम्ही आपल्याला सांगू। मात्र आजच्या एकंदरीत आढावा आणि या बैठकीच्या अनुषंगानं राहुल गांधी महाराष्ट्रात येत आहेत, राहुल गांधी पुण्यात येत आहेत आणि राहुल गांधी विद्यार्थिनींच्या सोबत एक संवाद पुण्यामध्ये येणाऱ्या 22 तारखेला साधणार आहे। एवढीच घोषणा आम्ही या निमित्ताने या ठिकाणी करू इच्छितो। तो एकंदरीत त्याचा ज्या दिवशी प्रत्यक्ष राहुलजी बोलतील त्या दिवशीच हे आपल्याला कळेल। मी पुण्यात येत असतानाची ऐतिहासिक संदर्भ जो आहे आणि महिलांच्या विषयक एक वेगळ्याने कार्यक्रम जो होतोय त्याची दाहकता जी आहे ती फार प्रचंड आहे आणि आपण उघड्या डोळ्यांनी कुठेतरी या संपूर्ण ज्या संवेदनशील विषयाकडे जे बघितलं पाहिजे त्यामध्ये राहुलजी थेट हात घालत आहे, एवढंच या निमित्तानं आपल्याला मला सांगायचं आहे।